अकोल्याच्या मूर्तिजापूर येथे बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरू असून हिंदू नागरिकांवर अत्याचार करत टार्गेट केलं जात आहे. हेच नाही तर भारतीय दूतावासाच्या कार्यालयाला टार्गेट करत हल्ला करण्यात आला. मोठी दगडफेकही करण्यात आली. बांगलादेशातील या कृत्याचे अकोल्याच्या मूर्तिजापुरात पडसाद उमटले आहेत. आज छावा चौकातून शहराच्या मुख्य मार्गाने सनातन हिंदू संघटनांनी निषेध मोर्चा काढून श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात बांगलादेशाचा राष्ट्रध्वज जाळून निषेध करण्यात आला. बांगलादेश मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद अशा आक्रमक घोषणाही देण्यात आल्या आणि यावेळी शहर पोलिसांच्या वतीने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. श्रीराम संघटनातर्फे व तमाम हिंदू प्रेमीतर्फे बांगलादेश विरुद्ध निषेध मोर्चा काढण्यात आला. या निषेध मोर्चामध्ये सर्व हिंदू प्रेमी आणि हिंदू समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता. मी आणि माझ्यासोबत माझा मित्र परिवार, स्वतः हिंदू संघटन सर्वांनी आज निषेध मोर्चा काढून बांगलादेश विरुद्ध आज पुकार केलेला आहे. हा पुकार म्हणजे बांगलादेशमध्ये होणारा हिंदूंवर अत्याचार हा सहन केला जाणार नाही. त्यानंतर जरी अत्याचार होत असेल तर आम्ही मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरू, हा त्यांना कडक निंदा करून त्याचा निषेध करतो. जय श्री राम. बांग्लादेश में हिंदुओं की हो रही निर्मम हत्या और उनके ऊपर हो रहा अत्याचार ये कतई सहनशील नहीं है. बांग्लादेश में जो आज हो रहा है वो ना उसकी आवाज ना सिर्फ भारत में उठनी चाहिए तो पूरे जग भर में उठनी चाहिए. हमें हमारा पूरा प्रयास करना है कि हमारी आवाज जो है वो सरकार तक पहुंचे. हमारी मांगे जो है वो सरकार मांगे कि बांग्लादेश में जो हो रही हिंदुओं की हत्या है और उनके ऊपर हो रहा हिंसा है वो रोका जाए. और बस हमारी यही इच्छा है कि वो हिंसा बंद हो और ऐसा कहीं भी ना पाकिस्तान ना बांग्लादेश कहीं भी कुछ ना हो. जय राम. आज आपण भारतामध्ये बघत आहे की भारताच्या बाहेर जे हिंदू अल्पसंख्याक आहेत, पाकिस्तान झाला, बांगलादेश झाला, हा हिंदूवर अतोनात अत्याचार करून राहिला. आपण एक किस्सा बघितलेला आहे की हिंदूंना जिवंत जाळण्यात येत आहे. हे अत्याचार कुठपर्यंत सहन करायचे यासाठी आपण भारतभर आंदोलन करत आहे. आज याच आंदोलनाचा भाग म्हणून मूर्तिजापूर येथेही विश्व हिंदू परिषद, सकल हिंदू समाज, सनातन संघटना आणि जेवढे काही हिंदुत्ववादी विचारांचे लोक आहेत हे सगळ्यांनी मिळून तीव्र आंदोलन केलेलं आहे. जर हे अत्याचार थांबले नाही तर आम्ही भारत सरकारला निवेदन करतो की जर हे अत्याचार थांबले नाही तर याच्याही पेक्षा कडक जे काही कारवाई करता येईल ते आम्ही करू आणि थेट बांगलादेशमध्ये जाऊन याचं प्रत्युत्तर देऊ. त्यासाठी भारत सरकारने ठोस पावले उचलावी एवढंच मी विनंती करतो. जय श्रीराम. जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट.